काय म्हणले बघा, 2 पॉइंट चार्जेस ए एंड बी, एक आहे 4Q, दूसरा है -4Q, आर प्लेस अलॉन्ग लाइन सेपरेटेड बाय डिस्टेंस आर. Force acting between them is F. If 25% of charge from point A transferred to that of point B, a force between charge now become. म्हणजे काय विचारलंय काय मध्ये, की पहिल्यांदा 2 चार्ज दिलेत आणि त्याचा फोर्स किती आहे त्यामधला, एफ इज अ फोर्स. आता चार्ज चेंज झाल्यानंतर फोर्स फाइंड करायला पाहिजे, बट इन टर्म ऑफ ओरिजिनल फोर्स. मग सगळंच प्रॉब्लेम आहे, वेगळं काय नाही आहे. जस्ट लाईक प्रिव्हियस बघा, माझ्या अगोदर सॉल्व करा. हा, मी स्टार्टिंगचा प्रॉब्लेम आपण डिस्कस तसा. पहिला फोर्स काय, 4Q, दुसरा -4Q. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, आर, बरोबर. हा, मग ह्या दोघांमधला फोर्स किती येणार, के. प्रोडक्ट ऑफ चार्जेस, a product of charges 4Q and -4Q divided by R square. किती आलं फोर्स, -16K Q square by R square. बरोबर. आता दुसरी केस इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. ह्या चार्ज मधला 25% ट्रान्सफर्ड, बरोबर ना. मग 25% ट्रान्सफर म्हणजे हाऊ मच ट्रान्सफर्ड, 25% इज ट्रान्सफर, 25/100 ऑफ 4. म्हणजे किती चार्ज ट्रान्सफर झाला, 1 कुलम हा चार्ज ट्रान्सफर झाला. मध्ये म्हणजे 4 मधनं 1 कमी झाला. म्हणायला किती, कसं ना, हे पहिल्यांदा 4 होतं आणि दुसऱ्यांदा -4 होतं. ह्यातनं 1 + 1 ट्रान्सफर झाला, म्हणजे आता राहिला इथं +3 आणि इकडे -3. दोघांमध्ये डिस्टन्स तेवढंच आहे. मग नवीन फोर्स काय येणार, न्यू फोर्स के. डायरेक्टली आपण लिहू शकतोय, ओके. इट इज अ 3 3 चा, हे क्यू आहे, 3Q 3Q. इट इज अ -9K Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर. काय करणार सांगा आता, किंवा आन्सर सांगा आता मला, काय यायला पाहिजे आन्सर. तर ह्या साईडला आपल्याला 16 पाहिजे, 16. मग ह्या साईडला आपल्याला काय पाहिजे, -16 पाहिजे. मग -16 पाहिजे तर काय करणार, मायनस साईन तर ऑलरेडी आहे का नाही. 9K Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर, 16 पाहिजे आपल्याला पाहिजे ना. मग आपण ते एफ लिहू शकतो, म्हणजे 16 डिवाइड केलं, 16 न मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं, इज राईट. मग कसं लिहिणार मी बघा, सोल्युशन एफ डॅश -9 डिवाइड बाय 16
आता राहिला मायनस साइन 16 के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हा, आता मला सांगा एफ डॅश 9/16. 9 आणि 16 कुठल्या टेबल मध्ये येत आहेतच. 9/16 आन्सर सुद्धा आहे ना. 9/16 ऑफ एफ. नथिंग बट आन्सर सी. इज इट क्लिअर? लक्षात